नमस्कार दर्शको, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज मी आहे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात. पेण तालुका हे महाराष्ट्राला गणपतीचं गाव म्हणून परिचित आहे. येथे बनवलेल्या मूर्ती देश विदेशात जातात आणि त्यांची पूजा अगदी इंग्लंड, अमेरिका, चीन, जपान जिथे जिथे मराठी माणूस किंवा गणेश भक्त राहतात तिथे होते. रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पेण तालुका हा भाताचं कोठार म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय मत्स्य वैभव म्हणून मानला जाणारा जिताडा मासा हा अजूनही रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यात किंवा शेजारच्या अलिबाग तालुक्यात रोहायला अशा ठराविक ठिकाणी आजही मिळतो. अशा पेण तालुक्यात पोपटी, ज्याला मटका चिकन वगैरे म्हटलं जातं, हा पोपटी प्रकार प्रचंड लोकप्रिय आहे. त्या पोपटीची माहिती घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आता थोड्या वेळाने तुम्ही बघाल ही पोपटी कशी लावली जाते, कशी बनवली जाते आणि कसं ते शिजतं त्याबद्दल मी माहिती देणार आहे. या पोपटीमध्ये अंडी, चिकन, वालाच्या शेंगा, बटाटी, रताळी, तुरीच्या शेंगा या प्रकारचे वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. त्याच्या खाली तळाला भांबुर्डी अर्थात भांबरूट याचा पाला रचला जातो. त्याच्यानंतर वेगवेगळे पदार्थ मी आता जे सांगितले ते ठेवले जातात. पुन्हा पाला रचला जातो. असे थर लावून ते मडकं पूर्ण बंद करतात आणि मग ते बंद केलेलं मडकं विटांवर उलट रचून त्याला 40 ते 45 मिनिटं शेकवलं जातं, जाळलं जातं आणि त्याच्यात याचं वैशिष्ट्य असं यात कुठेही तेल किंवा पाणी वापरलेलं नाही. याच्यानंतर ती जी पोपटी तयार होते, आहा काय त्याचं वर्णन मी करू. अगदी पंचतारांकित हॉटेलमधली कोणतीही शाकाहारी का मांसाहारी डिश फिकी पडेल इतकं प्रचंड चविष्ट हा प्रकार असतो. या पोपटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही पोपटी तुम्ही कितीही खालीत तरी तुम्हाला कधी अपचन झालंय, पोटाचे विकार झाले, पोट दुखू लागले असं कधी होत नाही. चला आपण ही पोपटी कशी लागते ते पाहायला जाऊया.